प्रचारात मराठा आणि ओबीसी आरक्षण हा कळीचा मुद्दा ठरणार आहे। एकीकडे राहुल गांधींनी ओबीसी जनगणनेचा मुद्दा हा पुढे केला, तर दुसरीकडे विरोधकांच्या मुद्द्यांना काउंटर करण्यासाठी मोदींनी एक है तो सेफ है हा नारा दिलाय। इसलिए हम चाहते हैं कि देश में एक ऐतिहासिक कदम लिया जाए, जाति जनगणना किया जाए। राजीव गांधी ने भी ओबीसी आरक्षण का खुल करके विरोध किया था। एक है तो सेफ है, एक है तो। विधानसभा निवडणुकीत आता जातीय ध्रुवीकरणाला सुरुवात झाली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधींनी मुंबईतील मवियाच्या प्रचार सभेत ओबीसी जनगणनेचा मुद्दा उपस्थित करीत भाजपला टार्गेट केलं होतं। जनगणनेवरून एक प्रकारे ओबीसी मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जातोय। खरं तर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। ओबीसी समाजातील अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी जनगणनेचा मुद्दा उपस्थित करून राहुल गांधींनी त्यावर फुंकर घातली आहे। त्यामागचं कारण म्हणजे विदर्भात विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत। लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसला घवघवीत यश मिळालंय, त्यामुळेच काँग्रेसनं विदर्भावर लक्ष केंद्रित केलंय। पण काँग्रेसच्या या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी आता भाजपनं एक है तो सेफ है चा नारा दिलाय। एक है तो सेफ है, एक है तो, एक है तो, एक है तो। हमें एकजुट रहकर कांग्रेस के खतरनाक खेल को नाकाम करना है। विदर्भातील ओबीसी मतांवर स्वार होऊन सत्ता सोपान गाठण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर भाजपची सगळी दारोमदार ओबीसी मतांवर आहे। ओबीसी हा भाजपचा डीएनए असल्याचं भाजपचे राज्यातील नेते जाहीरपणे सांगतात, त्यामुळे हिंदू मतांमधील फूट भाजपला परवडणारी नाही। आता विदर्भाचा विचार केल्यास 2014 साली भाजपनं विदर्भात 44 जागा मिळवित सत्ता काबीज केली होती, तर 2019च्या निवडणुकीत भाजपला विदर्भात 29 जागांवर समाधान मानावं लागलं होतं। भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे की धर्माधर्मामध्ये वाद लावणं। भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे जाती जातीमध्ये वाद लावणं आणि त्यावर राजकारण करणं। काँग्रेस ही सगळ्यांना समान न्याय देणारी, सर्वांना बरोबर घेऊन जाणारी। राज्यात एकीकडे ओबीसी आरक्षण तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा धगधगतोय। लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मोठा फटका महायुतीला बसलाय। मराठवाड्यात विधानसभेच्या 46 तर पश्चिम महाराष्ट्रात 58 जागा आहेत। 2019च्या निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला 16 तर पश्चिम महाराष्ट्रात 18 जागा मिळाल्या होत्या। या पार्श्वभूमीवर भाजपनं आता हिंदू मतांची मोठ बांधण्यास सुरुवात केली आहे। उन्हीं से प्रेरणा ग्रहण करके मैं आपसे कहता हूं, बंटिए मत, क्योंकि जब भी बटे थे तो कटे थे। विधानसभा निवडणुकीत जातीय समीकरण महत्त्वाचं ठरणार आहे, त्यामुळेच भाजपनं मतांमधील फाटाफूट टाळण्यासाठी एक है तो सेफ है चा नारा दिलाय। हा नारा भाजपला निवडणुकीत सेफ करणार का हे निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पंतप्रधान